नमस्कार मित्रांनो, मी आहे आशिष गोरडे आणि हा आहे आमचा गोव्यातील दुसरा दिवस. आज सकाळी आंघोळ वगैरे करून आता आम्ही नाश्ता करायला आलो. इकडं हे फेमस कॅफे 8 जुना कॅफे. इकडं आता आम्ही काहीतरी नवीन नाश्ता ट्राय करू इकडे. एक वेगळ्या प्रकारचं कॅफे बघायला मिळतो. फॅन चालू करायचं नाश्त्याला बसलो आता. सँडविच, ज्यूस, कॉफी घेतली. वेगळीकडे पण मी पण ट्राय करतो. चांगली आहे का पीस? आता नाश्ता करून आम्ही आलोय चापोरा फोर्टला चढतोय वरती. नाश्ता एकदम पोटभर झालाय आमचा. आता एवढं पायऱ्या चढून जायचंय. चापोरा फोर्टला आलोय आता आम्ही. अभिषेकचे फोटो काढले. एवढी काय लोक नाही आहेत उन्हामुळे. आता आम्हाला कोणत्या पिक्चर दिलच्या आदा सारखे फोटो काढायचे. आमचा ट्रायपॉड घरी बसलाय भूषण पानसरे. त्याला गोव्याच्या ऐवजी घरच्यांनी पुण्याला नेलाय. चला आता तिकडे जाऊ. दाढी सफेद झाली याची. बघा कोणतं चापोरा फोर्ट फिरलोय आपण. फोटो बिटो काढले सारखे. आता कुठं जायचंय? इकडं आता किती वाजता आलोय आम्ही? 12 वाजता आलेलो. तर गरमी खूप आहे इथे, पण हवा पण आहे. आता बीचवर जाऊ, टाइमपास करू, नंतर जेवायला जाणार आहे. तिथं काय खायचं? फोर्टवरून उतरून आलं आम्ही. कोकम सरबत प्यायला थांबलोय. काय ना व्हिडिओ बनवते. कसं आहे? मस्त. बोट फिरून झाल्यानंतर आम्ही जवळच असणाऱ्या वॅगोटॉर बीचला गेलो. इकडे बोट नाही चालू शकत, जवळ नाही आणू शकत. इथं अडकणार खडक येत नाही. काल पेक्षा जास्त होतो. आम्ही डिस्कशन तर असे करत होतो जसे की आम्ही स्वतःचीच बोट गोव्याला घेऊन येणार. नाही आज बीच भारी आहे. अरे इथंच आज पॅन्ट आणली पाहिजे होती आपण. मग काय आतापर्यंत आम्ही पहिल्यांदा मोकळा बीच बघितला. हे बघ पालक पनीर
पनीर भुर्जी. या बघा बाटले भेटतात लोक. पोहत आहे तिथं. लहान मुलं त्यांचे वडील लोक पोहत आहेत. आम्ही कपडे नाही आणले म्हणून. आम्ही कोलवायला का जाणार पाण्यामध्ये वाईट साईड. काम करतो. ओमकारचा स्वतःचा बिझनेस आहे म्हणून इथे काम करतोय. आम्हाला फोन देऊन द्या. काही जण गरीब असतात काम करण्यासाठी. एवढा नाश्ता केलाय आम्ही की आता बोलतो. कॅफे अडजूला अप्रतिम नाश्ता, अप्रतिम वाईट कोकम सरबत पण 50 रुपयाचा कोकम सरबत पिला आम्ही. मस्त होतं. अप्रतिम होता सरबत. नंबर बिझनेस काय थांबत नाही. आजूला कसं होतं बघितलं. पाणी आहे ना. आम्ही तर आम्हाला न सांगता इथं आलाय. काय तेच वाटत होतं असं. ते स्पीड नसते एवढं ह्याच्यात. स्पीड समुद्रात असते आतमध्ये. डीप सी मध्ये असते ना. घेत असते का ते आपण खाल्लं ते. आता आम्ही वॅगेटर बीचवरून आलोय. आता वाजले 3 वाजायला आलेत. इकडे आम्ही एक असं घरगुती जेवण बघितलंय सत्पुरुष हॉटेल म्हणून. अभिषेकने शोधलंय. मला वाटतं यूट्यूबवर त्याने शोधलं असेल. इकडे आम्ही आता फिश थाळी वगैरे ट्राय करू. असं त्यांचं घर आहे इथे मागे. समोर हॉटेल त्यांनी उघडलेले. सगळे अशी लोक मच्छी ट्राय करायला आले. बघू आता कोणती मच्छी घेतो. इकडून बसू मध्येच खांबळा आहे. तिकडे साईडला बसतो. बघा आता जेवायला आलो आम्ही सत्पुरुषला. चौनक थाळी घेतली. राईस तेवढाच आहे. तुमचा लांब आहे. यात कोकम आहे. हे काय माहिती. चौनक असा दिसतो काय. परस बी दिली आहे. आता जेवण झालंय. फिश थाळी खाल्ली तिघांनी पण. आणि बिल फक्त 530 रुपये झाले. भात लिमिटेड होता, रस्सा लिमिटेड होता. बघू आम्ही मोरजिम बीचला जाऊ. हे दोघं आलेत आता. बघू काय म्हणते. ते मंदिर बघायला जायचंय. कोणतं ते फोटो मधलं फोटो तू बघायला आलास का. हे फोटो होता. चल पाठी जायचं. आता आम्ही मोरजिम बीचला चाललोय. आणि इथं जाताना आम्हाला काय दिसलंय बघा. आम्ही तुझी गाडी दिसली. जेवून जा लवकर. इकडं मोरजिम बीच आहे. जेवून झालंय आता. आणि मंदिरात जायचं होतं पण आम्ही मच्छी खाल्ली म्हणून कॅन्सल केलं. आता बघू इथं काय टाइमपास करणार आहे. संध्याकाळपर्यंत इथं वेळ घालवायचा. 4 वाजले आता. इकडे वॅगेटर बीचपेक्षा जरा जास्त गर्दी. काय करता येते बघू आम्ही. एक इकडं फिरतोय, एक तिकडे चाललंय. आणि मी मग मोस्टली फॉरेनर दिसत आहेत. 50% लोक.
इंडियन्स पण आहेत. इकडे शॅक्स मध्ये नसेल जास्त. हा? इथं पण रिकामच आहे तसे वॅगटर सारखे, पण बीच मोठा आहे. व्हाईट सँड आहे. बीच चांगला पण आहे जरा बघायला. कपडे आणले पाहिजे होते आता अभिषेकाला. इथं पण घेऊ शकतो पॅन्ट पण. इथं गाडी लावायला अलाउड नाही. माणसं उभं राहायला आलो मध्ये रस्त्याच्या. हा बघा, इथं पार्किंगला लावून पैसे भरून फोटो काढायला यायचे. पॅरा रोड फिरून झाल्यानंतर आम्ही रूमकडे जायला निघालो, कारण दुसऱ्या दिवसाचा आमचा हा शेवटचा स्पॉट होता. पॅरा रोड नंतर आम्ही घरी आलेलो रूमवर. जरा आराम केला. आमचा AC खराब झाला होता, मग त्याला बोलवलं होतं, त्याने रिपेअर वगैरे केला. आणि आता पिटोसलेनला गेलो, तिकडे फिरलो जरासं. आणि इकडे कॅलिकट बीच जवळ एक हॉटेल आहे, तिथे जेवायला आलं आता डिनरला. ट्रिपल शेजवान राईस घेतले. याच्या आधी चिकन क्रिस्पी काढली. याच्यानंतर काय नाही, घरी जाऊन झोपणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तोपर्यंत धन्यवाद.